मन मंदिरा गजर भक्तीचा। अयोध्या का राजकुमार भरतलाल चतुरंगिनी सेना लेकर जंगला पहुंचा है। एकदम प्रभूचा चेहरा उतरला। प्रभूने विचार केला की चतुरंगिनी सेना घेऊन भरत आला म्हणजे सत्ता घेऊन आला। माझ्या भरतानं सत्तेचा स्वीकार केला नाही, पण लक्ष्मणानं अर्थ लावला ताई, हा मिलिटरी घेऊन आला म्हणजे माझ्या दादाला मारायला आला कैकईचा बच्चा, म्हणून धनुष्याला बाण लावूनच लक्ष्मण रामाच्या पुढे, सुना क्या भैया, रात दिन रोते हो, भरत की याद आती रे, भरत की याद आती रे, भरत मारने के लिए आ रहा हो। उसको पता नहीं का मेरा नाम अकेला के साथ दुनिया का आधा शेष का होता लखन लाल भी है। आने तो भैया, जैसा हाथी को शेर चीर डालता है वैसा भरत को मार डालूंगा। अभिमान से नहीं, स्वभाव से कहता हूँ। मेरा विश्वास भी है, विष की वेल पर अमृत का फल नहीं लगता, वैसा कैकई का दूध पिया बच्चा कभी सद्गुणी नहीं हो सकता। प्रभु जी बोले, लखन हर दिन बहुत अच्छी बात करता था, आज तूने बहुत ही अच्छी बात की, लेकिन एक सवाल पूछूं, क्या सद्गुण किसी में नहीं आते? किसी में नहीं आते भैया। जिन्होंने कभी जिंदगी में संतों की संगत नहीं की उसमें सद्गुण नहीं आते। लेकिन बुरा मत मानो, मेरे भरत को संत की संगत करने की जरूरत नहीं। दुनिया में इस समय सबसे बड़ा संत अपना भरत है। भरत जैसा संत दुनिया में नहीं है। हे भावाभावाचं बोलणं चाललं असताना भरत आणि शत्रुघ्न गुहकजी आश्रमाच्या मागच्या बाजूने आले। आता इथून दिसेल तुम्हाला, आश्रमाच्या पुढे दारामध्ये आश्रमाकडे पाठ करून बसले राम सीता। अंगणात उभा राहून बोलतो लक्ष्मण, मागणं आले भरत शत्रुघ्न। पहिलं लक्ष लक्ष्मणाचं भरताकडे गेलं आणि भरताचं लक्ष्मणाकडे गेलं। आबा, भरत मोठा असला तरी गुडघे टेकवले आणि लक्ष्मणाला वंदन केलं, डोकं जमिनीवर टेकून। एवढ्या कृतीनं लक्ष्मण ढसा ढसा रडू लागला। लक्षात घ्या, भरतजीनं का वंदन केलं तर त्याचं कारण सांगितलं। लखन, मैं पापी बच्चा कैकई का भटकते भटकते जंगल प्रभु के दर्शन के लिए आया हूँ, राज सत्ता के लिए नहीं। और तू पुजारी है, पुजारी बोलेगा तो पापी को दर्शन मिलेगा, पुजारी नहीं बोलेगा तो पापी का उद्धार नहीं होगा। मैं तेरे पुजारी के पैर पड़ता हूँ लखन, भैया को कहो पापी आया है। या कृतीनं लक्ष्मण एवढा रडू लागला की सीतामाई रागावून म्हणाल्या प्रभूला, प्रभूजी मी तुमच्या पाया पडते, 14 वर्षाचा वनवास संपेपर्यंत मला काय बोलायचं तेवढं बोलत जा, पण मी सांगून ठेवते माझ्या धीराला बोलायचं नाही। बघा रडतोय तो। अरे मी काय बोललो बरं त्याला? मी तर एवढंच म्हटलं की भरतासारखा संत नाही। लक्ष्मण रडून म्हणाला, सच कहा भैया आपने, भरत जैसा महात्मा नहीं मैंने भाई को पहचाना नहीं, वो पिछले द्वार से आया भैया, मैं पैर पड़ता हूँ, भरत को दर्शन दो। आणि मग धावले प्रभू। जेव्हा कडकडून मिठी मारली एकमेकाला तेव्हा प्रभूच्या 4 वस्तू खाली पडल्या। अंगावरचं वस्त्र, भात्यातला बाण, भाता आणि धनुष्य। बाण पडला भरताच्या चरणावर। चरणावर का पडला? ज्याच्या चरणावर हत्यार ठेवायचं आहे मस्के साहेब, त्याचा विजय होतो, ज्यानं ठेवलं ते हारतं, असा नियम आहे। बाण रामाचा पडलाय भरताच्या चरणावर म्हणजे भरताचा विजय झाला आणि राम हारला। हो आबा, रामाने सांगितलं, भरत भाई बहुत देखे दुनिया में, इस्टेट के लिए मर्डर करने वाले, तू सक्का नहीं रे, सौतेला भाई। पूरी सत्ता अयोध्या की आपको मिल रही थी, तो भी सत्ता लेकर जंगल मेरे पास आया है, तो मैं दुनिया का बाप तेरे प्रेम के आगे हार गया है। सावत्र भावाचं मिलन नाही सर्वांचं। सीतामाईला वंदन करतात। गोहकजींनी सांगितलं 4-3 माता एक गुरुदेव आहे तिथपर्यंत येतात। वसिष्ठाला वंदन पहिलं कैकईला, नंतर सुमित्रा, नंतर कौसल्यामाईला। वसिष्ठजींनी सांगितलं, रामा तुझे पिता दशरथजी मरण पावले, पुन्हा रडारड सुरू झाली, त्या विधी पुन्हा जंगलामध्ये केल्या। राजे जनक आल्याचा उल्लेख आहे, पण निर्णय मात्र कोणी घेत नाही। जनक वसिष्ठावर, वसिष्ठ जनकावर, दोघेही भाऊ रामावर, राम भरतावर। शेवटी रामचंद्र, भरत अपने पिताजी को बचन प्राण से प्यारे थे, बचन संभाले के बनवास मैं आया, दूसरा बचन शासन का आपको संभालना होगा, मर जाऊंगा तो भी शासन नहीं स्वीकारूंगा भैया। अरे कुछ तो सहयोग देना पड़ेगा रे भरत, हम तो रघुकुल के 14 साल के पहले तो राम बनवास से नहीं आ सकता घर, मैं रखवारी करूंगा, जाओ रखवारी कर, मेरी क्या ताकद है, आधार दो। म्हणून पादुका दिल्या। चित्रकूटाला परिक्रमा, ते सर्व साहित्य विहिरीत टाकलं, भरतकूप म्हणतात, आणि पादुका डोक्यावर घेतलेले भरत निर्वाणीच्या शब्दात, जा रहा हूं भैया, 14वें साल के अंतिम दिन के सूर्यास्त तक आपकी राह देखूंगा,
सूर्यास्त हुआ आप नहीं आया तो समझ लेना भरत मर गया. भरतजी येतात, पादुका स्थापन करतात. काही दिवस लक्ष लागत नाही. भरतजी एक दिवस रडतच माता कौशल्यकडे आले. माता कौशल्य ने विचारलं, क्या हुआ बेटा? माँ, जब मैं भोजन करने बैठता हूँ तो मेरे पास बैठते हो तो पिता की कसम डाल के खिलाती हो. मैं जब कवल उठाता हूँ तो मुझे मेरे कवल में लखन दिखता है कि मेरा भाई कुछ नहीं खाता होगा. मैं भोजन करता हूँ तो मेरे पेट में गर्म कोयला जा रहा. कहना क्या चाहते हो? नंदीग्राम जाता हूँ साधू का वेश बनाकर. परवानगी मिळाली पल्लोडजी. साधूचा वेश धारण केला भरतजींनी. पादुकावर डोकं टेकून नमस्कार केला आणि प्रचंड गर्दी झालेली आहे. अयोध्येच्या समाजाला नमस्कार केला. मस्के साहेब, ज्या दिवशी राम वनवासात गेला होता त्या दिवशी एवढा समाज रडला नव्हता तेवढा आज रडतो का? सावत्र भावाचा त्याग रडवतो समाजाला. आणि भरतजीनं लक्ष गेलं ते भरताचं तर शेवटी एक दयाजनक पात्र दिसलं. सगळ्यात धाकटा भाऊ कोण? शत्रुघ्न. शेवटचा राजवाड्याचा खांब कवटावून रडत होता. भावाजवळ यावं लागलं. रडू नको शत्रुघ्ना, शत्रुघ्ना रडू नको. दादा, एक प्रश्न आहे माझा. शास्त्र सांगतं बाप मेला म्हणजे मोठा भाऊ लहान भावाचा बाप असतो. आपल्या लेकरासारखा भावंडांना सांभाळतो, हा नियम आहे. इथं काय दृष्ट लागली दादा अयोध्येला? बाप मेला, 2 भाऊ वहिनी वनवासात गेली, तूही सोडून चालला, जवाबदारी धाकट्यावर आली. अब मुझे भी बता दो भैया, मैं कहाँ जाऊं? अरे रिपुसुधन, हिम्मत हारना नहीं, आते जाते रहना. चलता हूँ भैया के लिए तो तब करने जा रहा हूँ. मग नंदीग्रामामध्ये भरतची 14 वर्षे खड्डा खोदला. मही खणिकुस सातरी सवारी. 13 वर्षाचा वनवासाचा काळ चित्रकूटावर प्रभूचा गेला. तरी इथपर्यंतच्या प्रकरणाला अयोध्याकांड का म्हटलं? तर अधूनमधून अयोध्येचे प्रजाजन रामाच्या भेटीसाठी चित्रकूटावर यायचे. जोपर्यंत अयोध्येच्या जनतेचा संबंध रामासोबत आला म्हणून इथपर्यंतच्या प्रकरणाला अयोध्याकांड नाव आलं. इथे अयोध्याकांडाचा पूर्ण विराम आहे. आता अर्धा तास आहे. आबा गोड बोलून तुम्हाला बसवलंच बा 3 तास. आता काय अर्धा तास आहे. आता मस्के साहेबही जात नाही, जमतंय बस. आता जरा थोडक्यात बरोबर करतो. काहींना असंही वाटेल फक्त भाऊला माहीत आहे आणि किती तास त्यांच्या घरी आहे मुक्कामी. काहीला वाटलं याला काय रे वेळ सांभाळायला. आता गेलं म्हणजे झोपलं की उद्या 2 वाजताच. दररोज 400 किलोमीटर प्रवास आहे रामायण करून. परवा कुठं भडगाव पाचोरा, काल कुठे गंगाखेड, आज परभणी. तुम्ही डोकं चालवा. पहाटे 3, 3:30, 3:45 होतात रोज. त्यांना भावना माहिती आहे. पण तरी वेळेची सवय. तिथलंही त्याच वेळेला करतो जिथे जातो तिथलं. तिला घड्याळ थांबतं मी जाईपर्यंत, पण ती वेळ तीच असते. त्याही लोकांना वाटते की आपल्याच गावात दिवसभर असलं पाहिजे. तिथलं बघा ते काही कळू देत नाही. बरोबर जमतं. तुमचे पल्लोडजी आले एक दिवस जेवायला. म्हटलं जेवायला वेळ? इथे कार्यक्रमाला वेळ नाही. त्यांचं प्रेम आहे. पाहू कधीतरी. इथे अयोध्याकांडाचा पूर्णविराम झाला. इथे श्रीमद रामचरितमानस कडकडे कलुषित होऊन सणेदिते झोपा समाप्त. गणेश सरस्वती सीताराम शिव पार्वती गुरुदेवाला वंदन करून अशा प्रकारे मराठी कळती वाटत. आणि अरण्याकांड सुरू झालं बघा. 13 वर्ष संपली. रामचंद्र सीता बसलेले आहे चित्रकूटावर. लक्ष्मण कंदमूळ आणायला गेले. इंद्राचा पुत्र जयंत कावळाच्या वेशात आला. सकाळची वेळ. प्रभूनं सीतेच्या गळ्यात हार घातला. सीतामाई म्हणल्या, नवलच करताय तुम्ही. रोज मी तुमच्या गळ्यात हार घालायची नाद उडतं का माझ्या गळ्यात हार घालता? सीते, 13 वर्षे संपले. उद्या 14वं सुरू होते. ज्याच्याकरता अवतार घेतला त्या नाटकाची सुरुवात उद्या आहे. आणि त्या नाटकातलं मुख्य पात्र तू आहे. म्हणून मी हार घालून तुझं नाटक यशस्वी होण्याकरता सहर्षे स्वागत करीत आहे. प्रभूचा हेतू. पण त्या जयंताला वाटलं ज्याला देव बाप्पा समजून आलो ते बायकोच्या गळ्यात हार घालतं राव, ते कुठला देव. म्हणून त्यानं सीतामाईच्या चरणावर चोचलं. सीता चरण चोचती भागा मुरमंदमती कारण
गाडी अभिमंत्रित केली. त्या मागे अगदी बाणाप्रमाणे जाळच सुटली. तो इंद्राकडे, ब्रह्मदेवाकडे, महादेवाकडे, कोणी नारदाला दया आली. नारदजी म्हणाले, ज्याचा अपराध घडला त्या रामाकडे जा. रामचंद्राने त्याला एका डोळ्याचा केला. एक नयन करीत ज्या भवानी. नंतर लक्ष्मणजी आले. लक्ष्मणा अवस्थलांतर करणं आहे. मग चित्रकूट सोडतात 13 वर्षांनी बरं का अश्विन महाराज. चित्रकूट सोडला. राम, लक्ष्मण, सीता अत्री अनसूयेच्या आश्रमात येतात. अत्री अनसूयेनं स्वागत केलं. अनसूया मातेनं पतिव्रताच्या बाबतीत प्रतिपादन केलं. वस्त्रालंकार दिले जे फाटल्या जात नाही, मलिन होत नाही. स्वीकार सीतामाईने केला. निघाले. विराट नावाचा राक्षस धावून आला. त्याचा नाश केला. शरभंग मुनीचा उद्धार केला. हाडांचा प्रचंड मोठा ढीग बघितला. प्रभूनं प्रतिज्ञा केली, निशरहीन करोमयी भोज उठाई पणकेन. आणि सुतेक्ष्ण अगस्त्य मुनीचे शिष्य त्यांच्यासोबत अगस्त्य मुनीच्या आश्रमात आले आणि अगस्त्यजीला राक्षस मारण्याचे मंत्र विचारले. आणि महत्त्वाचं विचारलं, बाबा 1 वर्ष वनवासाचं शिल्लक आहे, माझा कोणाला त्रास होणार नाही असं एक ठिकाण सांगा वर्षभरासाठी. तेव्हा अगस्ती आपल्या भाग्यानं महाराष्ट्रातलं ठिकाण पासून उगम पावणारी गोदावरी नावाची नदी. त्या नदीला जिथे धनुष्याचा आकार आहे रामा, त्या पंचवटीला म्हणजे आताचं नाशिक. प्रभू तिथे येतात. जटायू सोबत मैत्री झाली. 2 पर्णकुट्या तयार झाल्या. एक सीतारामासाठी, एक लक्ष्मणासाठी. रामचंद्र प्रभूला लक्ष्मणाने 5 प्रश्न विचारले. माया कशाला म्हणतात, ज्ञान कशाला म्हणतात, वैराग्याची व्याख्या काय, जीवेश्वरातला फरक कोणता, तुमची भक्ती कशी प्राप्त केल्या जाते. 5ही प्रश्नाची उत्तरं रामप्रभूने दिली. एक दिवस लक्ष्मणजी आपल्या पर्णकुटीच्या पुढे बाणाला धार लावत आहे. राम सीता आपल्या पर्णकुटीपुढे बसलेले आहे. हे मी थोडा संदर्भ दिला होता आपणाला. शूर्पणखा सांबाची मम्मी आहे. सांब म्हणजे रावणाचा भाचा. हे नाते गोते लक्षात ठेवा. रावणाचा अच्छा युद्धुज्जीवा शूर्पणखाचा नवरा, त्याचं नाव युद्धुज्जीवा. बस थोडं कठीण का मग जमून घ्या. आणि तो रावणाने मारला. मग ही विधवा झाली. सांब होता शूर्पणखाचा मुलगा.
आणि तो सांब बसला काळ खड्ग प्राप्तीसाठी अरण्यामध्ये तपश्चर्येला. मोठी झाडी झाली तिथे. लक्ष म्हणजे आले कंदमुळे आणायला. तो योग असा आला की काळ खड्ग प्रसन्न होऊन त्याच्याकडे येत होतं. त्या काळ खड्गानंच विचार केला या सांबाकडे गेलं तर हे साधू संत ऋषीमुनीचा नायनाट करल, आणि या लक्ष्मणाकडे गेलं तर हे साधू संताचं रक्षण करल. म्हणून ते मनाने लक्ष्मण असा फुलं तोडणार तर त्या हातात ती तलवार आली काळ खड्ग. ती तीक्ष्ण तलवार पाहून अशी फेकली तर झाड तुटून पडलं एक. म्हणला काय ताकद आहे याच्यात. म्हणून पुढचं एक दाट झाडीचं वन दिसलं तिकडे फेकून मारली तर रक्ताचा पूर बाहेर आला. मग लक्ष्मणाला पश्चाताप झाला. कोण्यातरी तपस्व्यांची हत्या झाली. रामचंद्रकडे उतरल्या चेहऱ्यानं आला, दादा असं झालंय. अंतर्ज्ञानाने बघितलं, चांगलं झालं रे लक्ष्मणा. का? अरे ते काळ खड्ग तुझ्या हाती आलं. तो तपाला बसला, तो रावणाचा भाचा होता सांब, त्याच्याकडे ते काळ खड्ग जाणार होतं, पण ते मनाने तुझ्याजवळ आलं. पण आता त्याची हत्या झाली, आपण सावध राहिलो पाहिजे. त्याची मम्मी बदला घेणार आहे, ती शूर्पणखा. हे संदर्भ लक्षात घ्या. बदलत ना, रामायण सगळे पाठ आहे तुम्हाला. शूर्पणखा ना मम्मी सांबाच शूर्पणखा. दुसरं एक कारण ते पुढे आहेच. 14,000 सेनेसह खरदूषणाचा नाश केला प्रभूंनी, पुढे सांगणारच आहे. आणि हे झाल्यावर अकंपन गेला. रावणाच्या 4 सेनापतीमध्ये हा एक. अति काय, अकंपन, दुर्मुख आणि दुर्वचन हे नावं लक्षात आली ना. हे 4 सेनापती रावणाचे, त्यातला हा अकंपन होता. आणि अकंपन, आता सेनापतीची सल्ला ऐकावी लागते. अकंपन म्हणला सरकार रामापुढे सामोरासामोर युद्ध करण्याची ताकद नाही कोणात. 14,000 सेनेसहित खरदूषण मारला. मग काय करावं लागेल. त्याच्या बायकोवर त्याचं खूप प्रेम आहे. अकंपनची सला, आणि ती जर चोरून आणली तर तिच्या विरहानं तडफडून मरल तो. एवढं प्रेम आहे. त्याच्या वियोगानं ही मरल, हिच्या वियोगानं तो मरल. आणि भाऊ मेला की तडफडून वियोगानं भावाच्या लक्ष्मण मरल. बिना औषधानं खोकला गेला. हे अकंपन सांगतोय. हे सगळ्या सला ऐकत जा तुम्ही. हो ना, सेनापतीची सला आहे. आपलं काय चाललं होतं, हेच चाललं होतं ना. बरोबर आहे, हेच चाललं. रावणाची विधवा झालेली बहीण शूर्पणखा वेश पालटून रामचंद्र प्रभूच्या पुढे येऊन या शब्दात बोलू लागली. सारखा सुंदर पुरुष मी बघितला नाही, आणि माझ्यासारखी सुंदरी तुम्ही बघितली नसावी.
ब्रह्मदेवानं ही जोडी एकत्रितकता निर्माण केली असावी. मला अनुरूप असा योग्य वर्ण सापडल्यानं मी आतापर्यंत कुवारी आहे विधवा बरं का अश्विन, आणि सांगते कुवारी. रामचंद्र तिच्याकडे पाहत नाही, सीतेकडे पाहून बोलतात. सीतही चितही कही प्रभू बाता. आणि आपल्या भावाकडे बोट दाखवलं. अहै कुवार मोर लघु भ्राता. तू कुवारी है ना, तो झोपड़ी के सामने बैठा मेरा छोटा भाई लखन कुवारा आहे. ते कुवार आहे का बाबा, त्याची तर उर्मिला गावात आहे. तू प्रभू असं का म्हणतात, याला जशाच तसं म्हणतात. लटका तुका लटक्या सवे लटक्या भावे वर्तत. तू विधवा असून कुवारी सांगतेस, जा माझाही लक्ष्मण लग्न होऊन कुवारा. ती लक्ष्मणाकडे आली, मेरे साथ शादी करो. पागल हो गई क्या, तू मेरी पत्नी बनेगी तो भैया की भाभी की और मेरी तीनों की सेवा आपको करनी होगी, और तू भैया की पत्नी बनेगी तो भैया की भाभी की और तुम्हारी तीनों की सेवा मैं करूँगा. बोल फायदा किसमें, असं आहे का. हां मग तिकडे जाते हाकल रामाकडे. वो तो नौकर है जी, मैं नौकरानी स्वामी नहीं बनना चाहती. क्या करते स्वामी का, श्याम वर्ण वाला मेरा छोटा लखन कितना सुंदर गौर वर्ण वाला नहीं बोलता है ना जी. अरे छोटा भाई है, शर्मिंदा है, यश मिलेगा, जाओ प्रयास करो. पुनः धाडलं. आप मुझे पसंद है, वो श्याम है, आप गौर. क्या करते गौर वर्ण का, लकड़ियाँ काटता हूँ, निद्रा का त्याग, नारी का त्याग, भोजन का त्याग, मेरी मालकीन बनवगी जा. याने तिकडे त्याने इकडे 4 चक्कर झालं. खऱ्या स्वरूपामध्ये शूर्पणखा प्रगट झाली आणि सीतेवर धावली. मग रामाने आवाज लक्ष्मण लखन आता हे पहा, नाकनं कान काप असं म्हटलं नाही, आणि आज्ञाधारी होता लक्ष्मण. मग रामानं आज्ञा केली नाही तर नाक कान का कापलं, इशारा केला. इशारा लखन, पहिलं 1 बोट दाखवलं, मग 4 बोटं दाखवले, मग आडवा हात मारला, इशारा केला. लखन, हे बैल बाजारातली भाषा नाही, गाफा शिकारा. हे रामायण चालू आहे हो ना. पुन्हा एकदा काय सांगता येतं त्याच्यातले आहे ना काही, रुमालाच्या आतलं नाही. हे पुन्हा एकदा 1 बोट दाखवलं, मग 4 बोट, आडवा हात. 1 का मतलब स्वर्ग होता है, स्वर्ग को नाक कहते. 4 का मतलब वेद, वेद को बोलते श्रुति, श्रुति का अर्थ कान. म्हणजे 1 चा इशारा नाकासाठी आहे, 4 चा इशारा कानासाठी आहे. आडवा हात मारला म्हणजे हिचं नाक कान काप. लखन हा भैया धावला, एका तडाख्यात नाक कान उडवलं, जी घाबरून पळाली. भाग जावे असं शूर्पणखा पलट गेली. खरदूषण त्रिशर प्यासी थी भैया, पानी ग्रहण को गई थी. छोटे राजकुमार ने दुर्दशा की है. चल बहन. सर्वात पुढे शूर्पणखा, 14,000 सेना घेऊन खरदूषण त्रिशर. रामचंद्र म्हणाले, लखन युद्ध के 2 विभाग होते हैं, आक्रमण और संरक्षण. सीता का रक्षण तू कर, आक्रमण मैं करता हूं. एवढ्यात 14,000 सेना घेऊन खरदूषण त्रिशर आला. Thank you.
पर्वत मनौ मृगराज प्रभु गजराज घटा निहारी के हाथियों के झुंड की ओर से देखता है अकेले रामचंद्र। आसमान में देवता लोग युद्ध देखने के लिए सावधान 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 आक्रमण कट कटई चंद्र कभी तपेश चाच कर परता कई पे तार बिर कपाल तार बजाई जोगी नहा चई रघुवीर बाण बचन खंडई बटन के उरद जतिरा चहता पर उठल रही धर 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 करई भयंकर गिरा अंतावरी घड़ी उड़त गिर पिशाच कर गई धावई संग्राम पर भासी बनऊ बहु बाल गुण उड़ावई माल पटारे भूर पितारे विपुल पटकारत परयवल पीतर विक्रम राज कर दुषण पिरे सरस्वती तोमर परसिल को पाने कई बार करी को पर रघुवीर परागण तन चाचर डारई प्रभु निमिष मौरि पुसर पचरि पचरि तर सायका दस दस बिच गमुर माद मर सकल निशीचर नायका मई परत उठि भट भिरत मरतन करत माया धरि सुर डरत चौदा सात पेट पियोगी कावत धनी अकेले सुरमुनि समय प्रभु देखे माया नाटक कौतुक करयो देखि परस्पर राम करी संग्राम रिपुदल लरि मरयो अरसत बरसई सुनौ सुर बाजई गगन निशाना स्तुति करी करी सब चले शोभित विविध विमान राम राम कई तनु तजई पावई पद निर्वाण करी उपारि कुमारे क्षण मौत पान चौदह हजार सेना समवेत खर दुष्यंत त्रिशर का नाश अकेले रामचंद्र जी ने किया। शूर्पणखा घबरा के चली गई लंका में। रावण नृत्यशाला में बैठा था, नृत्यांगनाएं नाच रही, बाजे बज रहे, गंधर्व गा रहे। ठंडी के दिन है आबा, तो रावण ने थोड़ी ली है 90 और शराब है ना। ये रावण की नृत्यशाला है। रंभा, तिलोत्तमा, उर्वशी, मेनका नृत्यांगनाएं नाच रहे, बाजे बज रहे, गंधर्व गा रहे। बड़े मस्ती में लंकेश बोल रहा हुआ, बजाओ गाओ शाबाश और थोड़ा प्रयास। धन्यवाद। वाह भगवान बाबा, हे राम, बड़े मस्ती आवाज गंधर्व गा रहे, बाजे बज रहे। क्या बात है? वाह वाह। बाजई ताल पखावज मीना, नृत्य करई अप्सरा प्रवीणा, रंभादिक सुर नारी नवीना, सकल यश मकर कला प्रवीणा, करई गान बहुतान तरंगा, बहुविधि क्रीडई पानी पतंगा। बड़े मस्त। शूर्पणखा गेट पे चढ़ी। शूर्पणखा को गुस्सा आया और गुस्से में आकर शूर्पणखा बोल उठी, बंद करो। भाऊ मग रावणाची उतरली। रावणाला वाटलं माझ्या ऑर्डर शिवाय प्रोग्राम थांबवला कोणी। लक्ष गेलं तर दीदी दिसली गेटवर। दीदी क्या हुआ बहन,
हे भाई दो लड़के इस दंडक वन में आए, संग नारी सुकुमारी सीता कुंवारी को लाए। ना कहा मैं उधर उछल पड़ी, उस नारी से मिलना चाहा, तो पल भर में बड़े तपस्वी ने मुझे से छल करना चाहा। अरे उस तपस्वी को तूने मेरा नाम क्यों नहीं बताया? बताया क्या हुआ? तेरा नाम सुनते उसने मुझे को दी गाली, कान मेरी काट डाली, नाक मेरी कतर डाली, मेरी नाक गई सो गई, अब तेरी नाक बचा भैया, जगत में ऊंची नाक नहीं तो नकटा नाम धरा भैया। आगे क्या हुआ? खरदूषण त्रिशर के पास गई, फिर 14,000 सेना समेत खरदूषण का नाश अकेले राजकुमार ने किया। खरदूषण त्रिशर मर गए और उनके पास एक सुंदरी है, और तेरी मंदोदरी भी उतनी सुंदर नहीं है, राखेल वतून गेली दीदी। सकाळी रावण उठला, मामाकडे आला। मामा माहिती आहे ना, मारीच मामाला नमस्कार केल्या केल्या मामा हादरला। काहीचा नमस्कार समजायचं, मस्के साहेब आपलं मरण जवळ आलं। असे चार मांजर, साप, अंकुश आणि धनुष्य। धनुष्याला दोरी लावून कोपऱ्यात उभा, धोका नाही, पण बाण लावून दोरी ओढान वाकला की समजायचं ज्याच्यावर बाण जाईल ते मरतं, याची नम्रता त्याचा प्राण। अंकुश नम्र झाला की हत्तीला थांबावं लागतं, सापानं फणा टाकला की दंश करतो। मांजर जर सरळ रस्त्यानं जावं लागलं भाऊ, तर रोडच्या काठाचे येड्या बाबळीतले उंदर हसू हसू गप्पा मारतात। जाऊ दे जालन्याला, त्यांना घाबरत नाही। जे मांजर दबा धरून बसतं, पुढचे पाय पुढे जर मान टाकतं, कान पाडतं, वाकडं बघतं, एवढं मांजर नम्र झालं की उंदरानं समजायचं आपण मेलं। तसा 33 करोड देवतावाला रावण नमस्कार करतो, मामा हादरला। कसं हे नाही केलं? तुमच्याकडेच, म्हणजे तुमची मदत पाहिजे, तुम्ही सोन्याचं हरिण व्हा, मी साधूचा वेश, ते रोज राजकुमार त्यांची पत्नी चोरून आणायची आहे। राम लक्ष्मण म्हणता का तुम्ही? हो तेच। तुम्ही बघितलं का त्यांना? नाही। तुम्हाला कसं माहीत? आमच्या दिदीने सांगितलं। कोण दिदी? शूर्पणखा दिदी। तिला कसं कळलं? तिला चांगलं कळलं मामा, म्हणजे नाकान गेल तिचं। मग त्याच्या तास, अरे तासून आत बैरू नाही कीजे। मी अनुभव घेतला। 15 वर्षाचा राम होता, विश्वामित्रचा यज्ञ विध्वंस करायला गेला, तो बिना टोकाचा बाण मारला, इथं येऊन पडलो बिगर तिकीट। आपण त्याच्या नादी लागू नका। गुरुदेव के भाती उपदेश दे रहा क्या बे मामा। आता आबे काब्यावर आला प्रकरण। अगर तू सुवर्ण मृग नहीं बनेगा तो मैं आपको मार डालूंगा। मामा हादरला। मामानं विचार केला, सोन्याचं हरिण होऊन गेलो तर राम मारणार आहे, नाही होत म्हणतो तर रावण मारणार, म्हणजे मरण फायनल आहे। फक्त मरायचं कुठं एवढं ठरवायचं आहे। तुम्ही संसार करा तरी मरता, परमार्थ करा तरी मरता। मग जन्मचा जन्म, संसार करून मेल्यापेक्षा उरलेले 2 दिवस रामायण ऐकून मेलेलं काय वाईट? काही मारीची असेल तर त्यांना सांगा, 2च दिवस रावणाच्या हातून मेल्यापेक्षा रामाच्या हातून मारीचीचा निर्णय आहे। आणि एक लक्षात ठेवा, 9 लोकांसोबत विरोध करू नये। कोणते 9? शस्त्री, मर्मी, प्रभूषण, धनिक, कवी, वैद्य, मानस, गुणी। शस्त्र त्याला में तरबे उनके साथ भयत मत करो। मर्म तुमचं माहीत, त्याच्यासोबत विरोध करायचा नाही। प्रभूसोबत विरोध करायचा नाही, धनवंतासोबत विरोध करायचा नाही, मूर्खासोबत विरोध करायचा नाही। पत्रकारासोबत विरोध करू नये। पत्रकार म्हणजे पत्रकार कोण आहे? पत्रकार वारा आहे। आपला कार्यक्रम चंदन आहे, चंदन सुगंधी असला तरी सुगंध कोण पसरवतं? वारा। म्हणून आपल्या चंदनासारख्या कार्यक्रमाचा प्रचार प्रसार करणारा पत्रकार हा वारा। विरोध करू नये। गुणवानासोबत विरोध करू नये, डॉक्टर सोबत विरोध करू नये। डॉक्टरवर बाह्या सारू नये, बाह्या साराव्या इंजेक्शन करता, त्यांच्यावर सारू नये। तसंच स्वयंपाक्यासोबत विरोध करू नये। आबा जर घरी स्वयंपाक करणारा व्यक्ती असेल, कसंही केलं तरी वर्णन करू करू खात जा। एकाच पातेल्यात 3 भात करतं ते, खाली जळगाव, मध्ये चिखली, वर तांदूळवाडी, 2 इंच चिखल खालचा, जळला खालचा 2 इंच भात, ते झालं जळगाव, त्याच्यावर चिखल ती चिखली, वर कोरडे तांदूळ तांदूळवाडी। तरी म्हणता भात जालना जिल्ह्यात हात नाही धरत म्हणा, तुझा भात तूच करा, आता 2 थेंब टाकून ठेवून झोपून ठेवल सर्वांना। तिकडची गोष्ट सांगतो, आमच्या भागातली एक मोठा साहेब त्याच्या मोठ्या साहेबासोबत भांडून आला, दुपार डबा वापस आणला, घरी राग काढायचा होता, आला तर त्याची आई जेवण वाढत होती, कढी, खिचडी, परोठे डायनिंग टेबलवर। ज्याला राग काढायचा होता, कढी पातळ झाली होती, बस आईवर बिघडलं। माँ क्या बेटे कितना कमाता हो अकेला, कौन सा काम करते हो आप लोग, घर में बैठे रहते दिन भर, एक आदमी को नहीं संभाल सकते क्या? ये भोजन है क्या माता? इतनी पतली कड़ी, मोर के आंसू जैसी कड़ी। बेटा हर दिन की कड़ी मैं बनाती थी, लेकिन आज की कड़ी
तुम्हारे पत्नी ने बनाई। माँ कड़ी पतली है लेकिन बहुत टेस्ट लग रही माँ। विरोध मत करो, नौ किस, हाँ ना, हाँ विरोध मत। मारीच मामा तयार झाला सोन्याचं हरिण व्हायला, साधूचा वेश। हे हरिण मारून माझ्यासाठी आणा। सीतामाईनं प्रभूजी निघाले, लक्ष्मणाला आदेश दिला, सीतेला सोडून पुढे जाऊ नकोस। इकडे खऱ्या स्वरूपात आवाज दिला, लक्ष्मणा धाव। सीतामाई म्हणल्या, जा, तुमचे बंधू संकटात आहे। नाही भाभी, कोई खतरा नहीं। पुन्हा आवाज, लखन दौड़ो, जाओ। नहीं भाभी, लखन दौड़ो, जाओ। नहीं भाभी, तो लाओ धनुष बाण। किस लिए? सौभाग्य का रक्षण करने में जाती, लेकिन कान खोलकर सुनो, वैसा नहीं आया। 13 साल साधु दिखाई दे रहा था, कहीं ने भेजा होगा कि राम का कुछ कम ज्यादा हुआ जान के तुझे मिलेगी। कपट भाव से आया है। भाभी भाभी, कोई कपट भाव से नहीं आया। माँ सुमित्रा की कसम डाल के कहता हूँ, गंगा जल जैसा निर्मल मेरे जैसे सज्जन को शब्द बोली है, इस कर्म का फल आपको भोगना पड़ेगा। ओम देवी हो, भाभी को संभालो। भाभी, रेखा का उल्लंघन मत करो। रेखा आखून दिली गेला लक्ष्मण निघून। आता रावण आला। भिक्षा वाढण्याच्या उद्देशानं सीतामाईनं रेखा उल्लंघन केली। रावणाला रथामध्ये बसून आकाशमार्गे जटायूनं लक्ष दिलं। रघुकुल तिलक नारी पहिचानी जटायू धावला। रे रे दुष्ट ठार की न होई, वरून चाललो होत रे। आणि मोहीम धावला। जटायू वरच्यावर केस धरले, उचलला, रावण टाकला खाली। मूर्छित पडला रावण। रावणानं विचार केला, फार काही करणार नाही हे, पण प्रतिबंध। तुला रामाची शपथ, तुझं मरण कशात? माझं पंखात आहे, तू सांग चांडाळ्या। माझं डाव्या पायाच्या अंगठ्यात आहे, खरं बोललं ते खोटं बोललं। धावला जटायून, अंगठा फोडला, वाकला रावण आणि कृपाण नावाचं शस्त्र काढलं, दोन्ही पंख छाटले, रक्ताच्या थरळ्यात पडला। पुन्हा उचललं, सीतामाईला आकाशमार्गे घेऊन जात। ऋषमुख पर्वतावर 5 वानर बसले, नळ, निळ, जांबवंत, सुग्रीव, हनुमंत। सीतामाईनं आपले 3 प्रकारचे दागिने, केसातले केयूर, कानातले कुंडल, पायातले पैजन, गाठोडी बांधली, गाठोडी सोडली, सुग्रीवाच्या स्वाधीन आली। सुग्रीवानं ती गाठोडी सुरक्षित ठेवली आणि सीतामाईला अशोक वनामध्ये अशोक वृक्षाच्या खाली राक्षसीच्या प्रहाऱ्यात ठेवून रावण विजयी मुद्रेनं बरोबर 5 वाजता दरबारात आला। तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही। आता 1 मिनिट यासाठी घेतो, 2च दिवस राहिले। उद्या शबरी कथा आहे आणि सीजन आहे, सीजन। बस कळलं। प्रत्येक माऊलीनं बोरा आणायची उद्या, किलो, अर्धा किलो, 5 किलो, तुमच्या पद्धतीनं मुठभर। ते मोठे ॲपल नाही, कापून खायचे बोरं नाही, ते बारके आणायचे, बारके बोरं। सगळ्या मावल्या हात वर करा, बोरं आणायचे का नाही? हात वर करा। एवढे बोरं येणार आहे उद्या, आता कसे काय सांभाळायचे आपण? तुम्ही उद्या पोरं नाही आणली तरी चालेल, सोबत बोरं आणा। तुम्ही फक्त खायचं काम करा, तुम्ही पुरुष मंडळीनं आणायचं नाही। ही शबरीची पार्टी आहे सगळी। उद्या बोरं आणायची सगळ्यांनी। आता शास्त्रीजी बोला, सगळे सांगा आजचं कीर्तन वगैरे, आरतीचे मानकरी वर मध्ये बसायला जागा नाही। उद्या सुद्धा जास्तीत जास्त संख्येने येऊन बरोबर 2 वाजता श्री राम कथेचं सर्वांनी या ठिकाणी कथा श्रवणाचा लाभ घ्यावा। आणि आज रात्री ठीक 8:30 ते 10:30 या वेळेमध्ये महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार हरिभक्त पारायण अशोकजी महाराज जाधव निगडी पुणे यांचा सुंदर असा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे। वा वा। त्याचप्रमाणे माननीय आमदार नारायण भाऊ कोचे साहेब यांच्या सुविध पत्नी कोचेताई त्यांनी सुद्धा वरती यावं। त्याचप्रमाणे आमच्या माळीताई, मतकरताई आदी करून मान्यवर मंडळी विनंती आहे की त्यांनी वरती यावं आणि आरती झाल्यानंतर पूज्य श्री बाबाजींच्या हस्ते या मान्यवर मंडळीचा सत्कार होईल। तुम्हारे गुणा
दर्शन के बने राम दर्शन के पल पल बलिहारी ओम जय जानकी माता सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगे सुंदर उठशे गुराची कंठे झडके माळा मुक्ता फळा जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे मन स्मरण मात्रे मन कामना मूर्ती रत्न खचित गौरा तुझ गौरी गुमरा संगनाचे होणे गुरुकुंडेश्वरा हिरे गणित मुकुट शोभ तोराया दुर्योगे दुर्योगे चरणी वाजया जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे मन स्मरण मात्रे मन कामना मूर्ती लंबोदर पीतांबर परिवर वंदना सरळ सौंदवक्र तुंड त्रिनयना राधा माता वाडभाय सगना पंकजनी पावावे निर्वाणे रक्षावे सर्व वंदना जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे मन स्मरण मात्रे मन कामना मूर्ती कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रम सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी मन्दारमाला पुष्पाणकाले कपालमाला शैलशेखरा दिगम्बराय च दिगम्बराय नमः शिवाय नमः शिवाय हरे राम हरे राम हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे बोले रामचंद्र गोपाल कृष्ण उमापति पवन सुत बोलो रे भाई सब पार्वती पते हर हर महादेव माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम जोग महाराज की राजुरेश्वर भगवान की छत्रपति शिवाजी धर्मवीर संभाजी जिजाऊ माता की भारत माता की जय या ठिकाणी मन मंदिरा गजर भक्तीचा